खोक्याचं घर अज्ञातांनी पेटवलं अन् वन विभागाचं घरावर बुलडोझर। सतीश भोसले उर्फ खोक्या यांच्या घरावर काल वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। यानंतर खोक्या भोसलेचं काल रात्री काही अज्ञातांनी घर पेटवल्याचा आरोप केला जातोय। नुसतं घरच पेटवलं नाही तर 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा आरोपही खोक्याच्या कुटुंबियांकडून केला जातोय। गेल्या काही दिवसांपासून सतीश भोसले उर्फ खोक्या हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता। मात्र त्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली। त्यानंतर त्याचा ताबा बीड पोलिसांनी घेतला। त्यापूर्वी त्याला विमानानं मुंबईत आणलं होतं। सध्या त्याची शिरूर इथं वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे। दरम्यान काल वन विभागाकडून कारवाई करण्यात आल्यानंतर अज्ञातांकडून खोक्याचं घर पेटवल्यानं कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय। यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत भाष्य केलंय। सतीश भोसलेचं घर का जळलं? खूप वाईट झालं। किती क्रूर, परिवाराची काय चूक? दुसऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवणं चुकीचं असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। तर सतीशनं कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्यानं शिक्षा द्या, पण घर का जळलं हे योग्य नसल्याचं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली।